आज मी चाललो होतो जालन्याला आणि वाटेमध्ये मला हा धूर दिसला. आता मी तर याच धुरामधून आलो होतो. मला आधी वाटलं की रोडचं काम चालू आहे, पण जेव्हा मी जवळ जाऊन बघितलं ना, तो मी डायरेक्ट शॉक झालो होतो. आणि नेमकं काय झालं सगळं सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माहिती आपल्या दिवसात सुरुवात बजरंगबली दर्शनी होती. दर्शन केलं आणि मस्तपैकी चहा घेऊन आपण आपला काळाकडे घेऊन डायरेक्ट वैजापूर दिशेने निघालो होतो. आणि वैजापूरमध्ये येत नाही तर आपल्याला आपल्या मित्राचा कॉल आला होता आणि त्याची झाली होती गाडी खराब. मग काय, डायरेक्ट आपण त्याच्या घरच्या दिशेने गेलो. त्याला पण घेतलं आणि त्याच्या मुलाला पण घेतलं, कारण त्याच्या मुलाला सोडत होतं आपल्याला शाळेमध्ये. हा पण माझा ब्लॉग पाहतो आणि हा सगळ्यात क्यूट फॅन आहे माझा. माझा व्हिडिओ पाहतो का? कोणाच्या फोनमध्ये पाहतो? कोणाच्या? या फोनमध्ये? घरी फोन आहे तुझ्या? घरी फोन आहे? पप्पाच्या फोनमध्ये? तुझ्या आईच्या फोनमध्ये पाहतो. मस्त गप्पा मारून मला लहानपणात आढळलं होतं. त्याच्या पप्पा त्याला कॅडबरी वगैरे घेऊन आले होते. मग त्याला मस्त की बाय वगैरे केलं. आता ही शाळा कोणती ते पण तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. नंतर आम्ही आलो बाहेर. सुरेश सर पण भेटले होते. मस्त की नाश्ता वगैरे करून घेतला. नंतर आपल्या काही फॉलोअर फॅन पण भेटले. मग त्यांना पण आपल्या ब्लॉगमध्ये घेऊन टाकलं. आणि जेव्हा आपल्याला असे फॉलोअर भेटतात ना, तेव्हा खरंच खूपच छान वाटतं. पार्टी करून घेतली आणि नंतर आपला काळा घोडा काढला आणि आपण निघालो जालन्या दिशेने. वाटत संभाजीनगर थांबलो होतो. नंतर वाटत आरून पण भेटला आणि मस्तपैकी त्यानंतर आपण कुठे गेलो माहिती का? बजाजच्या ऑफिसला. आणि बजाजचं ऑफिस म्हणजे आपलं जुनं ऑफिस. मॅनेजर भेटलो होतो ते मी पण तुझे ब्लॉग पाहतो, खूपच छान करतोय, असंच बनवत राहा, आम्हाला खूप आवडतं तुझे ब्लॉग बघायला. नंतर आपले मित्रमंडळ पण भेटले होते, त्यांना पण आपल्या ब्लॉगमध्ये घेऊन टाकलं आणि नंतर मी निघालो होतो जालन्या दिशेने. आणि वाटेमध्ये मला धूर दिसला. काय झालं पद पद गेलो होतो. नंतर मला कळलं की स्कॉर्पिओ डायरेक्ट ट्रॅक्टरला उडून दिला होता. पण मला वाटलं ट्रॅक्टरवाला कुठेतरी लांब जाऊन पडला असेल. पण नंतर माझी नजर पडली ट्रॅक्टरच्या खाली, मला पाय वगैरे दिसले होते. मग क्षणाचा विलंब न करता आम्ही सगळ्यांनी ट्रॅक्टरच्या साईडने उचलून घेतलं आणि त्याला बाहेर काढलं. माणसाचे खरंच काहीतरी चांगले योग असेल. ते म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. कारण की ॲक्सिडेंट एवढा खतरनाक झाला होता ना, ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे सगळं डिझेल खाली पडलं होतं आणि काही क्षणामध्ये स्फोट सुद्धा झाला असता. त्याला हे समजून सांगत होते की तुझा जीव वाचला हेच खूप झालं. आता तू ट्रॅक्टरकडे लक्ष नको देऊ, कारण की ते माणसाचा पूर्ण जीव ट्रॅक्टरमध्येच गुंतला होता. तुम्ही पण भावांनो, रोडवरती गाडी दामाने चालवा, आपल्या घरी कोणतरी वाट बघताय हे नेहमी लक्ष असू द्या. पण यामध्ये तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का? डायरेक्ट पलटी झाला होता, पण स्कॉर्पिओला काही झालं नव्हतं. आता तुम्हाला पण माहिती की या जागी जर दुसरी गाडी असते ना, तर काय झालं असतं. तशी चूक ना तर ट्रॅक्टरवाल्याची होती, कारण की तो रॉंग साईडनं आला होता. गाडी दामान चालवा रे, कुटुंबात जर एखादा करता माणूस गेला ना, तर सर्व कुटुंब ध्वस्त होतं. व्हिडिओ जर आवडला असेल ना, तर नक्की लाईक करा आणि तुमच्यावर नक्की फॉलो करा. जय महाराष्ट्र.